बता दिया कि बिहार को अब विकास चाहिए, अपने बच्चों को और अपना भविष्य चाहिए। बिहार को अब जंगल राज नहीं चाहिए। बिहार को तुष्टीकरण करने वाला, परिवारवादी, घोटाला, भ्रष्टाचार करने वाला, जाति उन्माद करने वाला और अपने लठैतों से बिहार के लोगों को पिटवाने वाला, 59 नरसंहार कराने वाला, हत्या बलात्कार के आलम को लाने वाला आरजेडी और महागठबंधन के लोगों ने बिहार की जनता ने नकार दी है। भरोसा बिहार की जनता ने किया है तो दुनिया के सबसे लोकप्रिय नेता, भारत के कर्मयोगी प्रधानमंत्री, गरीबों के मसीहा और विकास के भगीरथ आदरणीय नरेंद्र मोदी जी पर और बिहारियों के मन में जिस प्रकार से मोदी जी बसते हैं और मोदी जी के मन में बिहारी बसते हैं, आज यह साबित हो गया है। क्या आप उम्मीद की थी कि जिस तरीके से अभी रुझान और परिणाम आ रहे हैं, एक तरफा दिख रहे हैं, आपके साथ जितने भी लाइन से सब अच्छा परफॉर्मेंस कर रहे हैं? बिल्कुल, यह पांडव दल निश्चित रूप से एकजुट होकर चुनाव लड़ा और जिस प्रकार से माननीय प्रधानमंत्री जी का नेतृत्व, मार्गदर्शन और सहयोग बिहार को मिला, 14 लाख करोड़ की अतिरिक्त राशि देकर बिहार के विकास को जो गति दी, रफ्तार दी और बिहार के लोगों में जो खुशियां लाई गई, उनकी समृद्धि और उन्नति हुई, गरीब कल्याण का काम हुआ और बिहार से 3 करोड़ से भी ज्यादा गरीबी रेखा से बिहार के लोग बाहर आए। लोगों ने अच्छी जिंदगी देखा, विकास देखा, जंगल राज को नकारा। महिलाओं का बहुत प्यार भी आप लोग को। बहुत ही माननीय प्रधानमंत्री जी के जो विकसित भारत के 4 स्तंभ है, किसान, महिला, युवा और गरीब, वही 4 स्तंभ बिहार के भी हैं जो 2047 के प्रधानमंत्री जी के विकसित भारत के संकल्प को पूरा करने में बिहार भी बड़ा सहयोगी बनेगा। तर बिहारमधून या निवडणुकीच्या कालानंतर या प्रतिक्रिया समोर येत आहेत। पुन्हा एकदा जाऊया हनुमंत पवार यांच्याकडे। हनुमंतजी, सुरुवातीला माफ करा, मी तुम्हाला पुन्हा एकदा थांबवलं होतं। चंद्रशेखर नेने यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते, त्याला तुम्ही उत्तर देत होतात, बोला। चंद्रशेखर नेने साहेबांनी गांधी फॅमिलीच्या संपत्तीचा विषय काढला। गांधी फॅमिलीने आपली संपत्ती देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी देऊ केलेली आहे, सगळ्या देशाला माहित आहे। त्यावेळेस जे ज्यांना आदर्श मानतायत ते काय करत होते मी सांगायची गरज नाही। दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की नरेंद्र मोदी साहेब न खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणतात आणि ते महाराष्ट्रातल्या पण लोकांना आता आवडणार आहे। अरे वा, अजितदादाच्या पोरानं 1800 कोटी रुपयाची जमीन 300 कोटीला घेतली आणि 24 कोटी रुपयाचा कर बुडवला। मोदी साहेबांना माहित नाही, नेने साहेबांना माहित नाही, तुमच्या चॅनलला दाखवल्या ना बातम्या। तिकडं जैन बोर्डिंगची जागा, शेकडो कोटी रुपयाची जागा, यांचेच खासदार, यांचेच मंत्री हडप करायचे होते। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगून ते रद्द करायला लावलं। वारे वा, निवडणुका येतील जातील, पराजय जे होतील नाही होतील, पण तुम्ही ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे ज्यावेळेस मोदी साहेबांचं वर्चस्व सांगताय, तुम्ही त्यांचं वागणं सांगताय, त्यावेळेस मला महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरे साहेब आठवतात, अजितदादा आठवतात, तुमचे अशोक चव्हाण साहेब आमचे आठवतात, ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायची भाषा करत होते त्यांना आज फुलं उधळा सांगताय संघाच्या संचलनावर। आम्हाला ते अहमद पटेल आठवतात, ज्यांच्या गोंदियामध्ये जाऊन पंतप्रधान मोदी साहेबांनी जेलमध्ये टाकू म्हणले होते। आम्हाला छगन भुजबळ साहेब आठवतात। न खाऊंगा ना खाने दूंगा, याच्यापेक्षा खाऊंगा भी और खाने भी दूंगा और खाने वालों को अपने पालकी में लूंगा असं नेने साहेब आहे। किती दिवस मोदी साहेबांची तळी उचलणार आहात? त्यांच्या कथनी आणि करनीमध्ये फरक संपूर्ण महाराष्ट्र आणि सगळ्या देशानं बघितलेला आहे। हनुमंतराव, संघाच्या संचलनाला किंवा कार्यक्रमाला तुम्ही आलात तर तुमचंही स्वागत। तुम्ही काँग्रेस सोडा मी असं अजिबात म्हणणार नाही, पण तुम्ही जर येणार असाल त्या भगव्या ध्वजाला स्मरण करायला, साहेब तुमचं स्वागत आहे। काँग्रेसमध्ये राहून आलात तरी चालेल, तुम्हाला मी म्हणजे खुलं निमंत्रण देतो। हे विचारांची लढाई आहे साहेब, वैयक्तिक पातळीवर नेऊ नका। संघाविषयी बोलताना तोल सांभाळून बोला। तुमचं स्वागत आहे, तुम्हाला मी थांबवणार नाही, कारण संघ विचारधारा आहे, एका कुणा मालकीचा पक्ष नाही, ती विचारधारा आहे, लक्षात घ्या। संघाविषयी असं वक्तव्य करू नका। हनुमंतजी बोला। मी काय वाईट वक्तव्य केलं सर? गणेश तुमचं पण स्वागत आहे। आदर्श घोटाळ्यामध्ये तुम्ही आरोप केलेली माणसं फुलं उधळत होती, एवढं काय वाईट वाटलं? आणि भगव्या ध्वजाला सलाम करण्यासाठी, नमन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी मला शिवछत्रपतींच्या मूर्तीच्या पुढचा भगवा ध्वज माहित आहे।
ज्ञानोबा तुकोबांच्या आळंदीमध्ये मला भगवा ध्वज वारकऱ्याच्या खांद्यावर आहे अभिवादन करायला. त्यासाठी मला संघाच्या ह्याच्यात यायची नामुष्की कधीही येणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. चालायचा विचार गणेशजी त्यांचा एक मी तुमच्याकडे येतो, प्रतिक्रिया येते, तिकडे जाऊया. समझे, और दिल खोल के अगर जो वोट 7% बढ़ा है बिहार का, वो महिलाओं ने मान और सम्मान नीतीश कुमार को देने का काम किया है. इसीलिए यहाँ पे राज्य सरकार को आज इतना बहुमत मिला है. ये नीतीश कुमार का किया हुआ कार्य. तर बिहारमधून या मतदारांच्या सुद्धा प्रतिक्रिया या समोर येत आहेत. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसला केवळ 6 जागांवर सध्या आघाडी आहे. मोठा धक्का मानला जातोय काँग्रेसला. आरजेडी 33 जागांवर आघाडीवरती आहे. महागठबंधन 47 आणि एनडीए 188 जागा